चौकोन घडी ही दुहेरी चौकोन घडी आहे तुमची 2 पदरी. आता येणार आपण त्रिकोण काढणार. ते कसं येणार आता त्याचं काही प्रॉब्लेमच नाही ते कारण क्रॉस होणार आहे ना घडी. डिझाईनचा काय इथे इश्यूच नाही. घडी क्रॉस होणार ना त्याच्यामुळं मग जसं येईल तसं. ठीक आहे. हा पूर्ण चौकोन आहे म्हणून पूर्ण त्रिकोण झाला बघा. किंवा मग इकडं कपडा राहतो जर 2.5 मीटर कपडा असेल तर इकडं थोडंसं थोडंसं राहणार आहे. तर आपण आता इथून सुरुवात करूया मेजरमेंटला. घडीची बाजू तुमच्या स्वतःकडे घ्यायची आहे. मला तर राईट अँगल पण लागणार आहे. तुम्ही दोघी पण इकडे उभ्या राहा म्हणजे तुम्हाला ते कळेल. या बाजूला उभ्या राहा ना म्हणजे मी मागे टाकताना तुम्हाला ते कळतं असं होतं. मेजरमेंट काढा. बॉटम घे 9.5 होता. 9.5च्या निम्मे आपल्याला पाहिजे. पावणे 5 कशी काय? पावणे 4 4 1 4 4 2 8 10 पावणे 5. 9.5चा 9.5 पावणे 5. हे बघा मग इथं पावणे 5 बरोबर लावणार मी आणि पुढे 1 इंच मार्जिन राहणार आहे. तर हा राईट अँगल लावायची पद्धत असते. हे जे आहे ते मी या घडीला लावलं. ते जो मोठा भाग घ्या नाही तर छोटा भाग आहे कोणताही घ्या पण हा जो कोणता असेल तो इथं घडीला लागला पाहिजे म्हणजे तुमची जी इथली लाईन आहे ती सरळ राहणार आहे. क्रॉस होणार नाही आहे. निळा चॉक नाही आहे का हा उठत नाही आहे. मॅडम हे घरी नसलं तर कसं करायचं? मग ते तुमच्या डोळ्यात तुम्हाला ह्या सरळ रेषा घ्याव्या लागतील नाही तर मग त्या वाकड्याच होणार. याच्या होतातच क्रॉस. एक घेऊन ठेवायची काय 100-150 रुपयाला भेटते. ती वाली आणली. राईट अँगल या लाखाराची पट्टी मागायची. 10 इंच जास्त 10 इंच चुनीसाठी. आता परत पावणे 5 आणि 1 इंच मार्जिन. जेवढं इथं टाकले बॉटमला तेवढंच इथं पण टाकायचं आहे. पावणे 5 होतं ना. परत इथे एक लाईन ही काही कापायची नाही पण लाईन मारून ठेवायचं. ठीक आहे झालं इथंपर्यंत. आता 7 इंच नेफ्याचे सोडायचे इथं. इथं सोडत नाही आहे या पॉईंटला सोडते. आणि उंची जी जी काय आहे सी तर मी आता 38लाच मार्क करणार आहे. काही प्लस करत नाही आहे त्याच्यामध्ये कारण आपलं ऑलरेडी वाढलेलं आहे 10 इंच खाली. तर परत एक्स्ट्रा अजून काही वाढवायची गरज नाही आहे. झालं हे लेनचं मार्किंग. तिथून आपल्याला आसनचा मार्क करायचा. तिचं आसन मी 9 इंच टाकते. तिला जास्त होत असेल 8.5 टाकत्या म्हणजे वरचा 7 आणि हा 8.5 किती होतं असं पण बघायचं म्हणजे कळतं तुम्हाला. इथं पेपर असेल तर लावाच तात्पुरता तुम्हाला कळेल. म्हणजे पेपर द्या. पेपर घे बॅगेत खोलावं लागेल. आहे का प्रज्ञा? नसेल की माझी बॅग बघतात आहे पेपर आणले. कपडा कमी पडलाय म्हणून आपण पेपर लावला तुम्हाला ते समजण्यासाठी. तर इथून आपल्याला सीटचा 3रा भाग प्लस